नागपंचमीचा जो उपवास आहे तो भावासाठी करायचा असतो. तो कधी करायचा असतो? पंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजे चतुर्थीला. तर पंचमी आहे आपली शुक्रवारी, तो गुरुवारी उपवास करायचा असतो आणि हा उपवास दोघं टाइम करायचा असतो. म्हणजे चतुर्थीला करायचा असतो दोघं टाइम आणि नागपंचमीला हा उपवास सोडायचा असतो. तर आपण पंचमीच्या दिवशी बऱ्याच गोष्टी करत असतो, खेळ खेळत असतो. फायदा आहे तो भावासाठी होत असतो. म्हणजे तो कसा, आपण जेव्हा हातांना मेहंदी लावतो ती जशी रंगते तसं आपल्या भावाचं आयुष्य सुख समृद्धीने आनंदाने भरभरून जातं. जेव्हा आपण झोके खेळतो, झोका खेळायची पद्धत आहे बघा पंचमीला, तर जेवढा झोका उंच जातो तर तेवढा आपल्या भावाची प्रगती होते आणि जेवढा झोका असा खाली खाली येत राहतो तर त्याच्या जीवनातील संकट एक कमी कमी होत असतात. म्हणजे अशी परंपरा आहे आणि असं शास्त्र सांगतं. तर त्या पद्धतीने तुम्ही खेळ खेळू शकता.